नमस्कार मित्रांनो, कैवल्यपादाच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कैवल्यपाद बघतोय, त्याच्यातली सूत्र समजून सांगतोय. महर्षी पतंजली प्रत्येक सूत्राच्या सुरुवातीला जे गहन प्रश्न आपल्या मनात पडतात, त्या प्रश्नांची उत्तर द्यायला आपल्या सूत्रांद्वारे समर्थ असतात. ही सूत्र आपल्याला एक प्रश्न समोर आणून देतात. यावेळेस देखील 28वं सूत्र समजून घेण्याच्या आधी आपल्या मनात असा एक प्रश्न येतो की जेव्हा हा योगी साधक कैवल्याची प्राप्ती म्हणजेच मोक्षाच्या प्राप्तीकडे जात असतो, तेव्हा त्याला मध्ये काही अडथळे येतात. त्याच्या मनामध्ये साठलेले जे संचित संस्कार असतात, ते सर्व त्याला अडथळे म्हणून समोर येतात. मग ह्या सर्व अडथळ्यांचा, या सर्व साठलेल्या संचित संस्कारांचा नक्की काय करायचं, महर्षी पतंजली याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला सूत्र नंबर 28 सांगतात. चला हे सूत्र समजून घेऊया. हानम एशाम क्लेशवत उप. सूत्र अतिशय लहान आहे, मात्र सूत्रातील एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. हानम हानम म्हणजेच काय, की आपल्याला नष्ट करून टाकायचे, आपल्याला त्या सर्वांचा नाश करून टाकायचा आहे. कोणाचा? एशाम म्हणजेच 27व्या सूत्रामध्ये जे जे आपल्याला अडथळे सांगितले, मग ते क्लेश असो, ते कर्म असो, ते म्हणजेच क्लेशवत. आता क्लेशवत म्हणजेच काय, की जेवढे क्लेश आहेत. आता क्लेश कुठले कुठले? अविद्या आहे, अस्मिता आहे, राग आहे, द्वेष आहे, अभिनिवेश आहे. हे सर्व जे क्लेश आहेत त्याप्रमाणेच उत्तम म्हणजे ऑलरेडी सांगितलं गेलंय. उत्तम म्हणजे सांगणं. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ जेव्हा आपण लक्षात घेतो, तेव्हा तो आपल्या समोर असा येणार आहे की ज्याप्रमाणे साधन पादात सांगितलेलं आहे की जे हे पंचक्लेश आहेत त्यांचा नाश कसा करायचा, ते नक्की उपाय काय, तेच सारखे उपाय आपल्याला इथे आपण जेव्हा मोक्षाच्या दिशेने जातो तेव्हा जे अडथळे येतात किंवा आपले जे संस्कार आहेत, जे संचित आहेत, ते साठवले समोर येतात, त्यांचा देखील पूर्णपणे नाश करून टाकायचा. बघा, हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊया. आपण सूत्र नंबर 27 मध्ये असं उदाहरण बघितलेलं होतं की जे शेतजमीन असतं, तर त्याच्यामध्ये छोटे छोटे गवताचे बिया असतात आणि थोडस जर त्यांना दवबिंदूचं पाणी किंवा पावसाचं पाणी जर भेटलं, तर संपूर्ण जमिनीतनं ते गवताचे बिया पुन्हा प्रज्वलित होणार आहेत, त्यांच्यातून पुन्हा अंकुर फुटणार आहे. बघा, पण ह्याच शेताला आपण पूर्णपणे एक दाह दिला तर त्या बिया देखील त्या दाहात जाळल्या आणि जाळल्या गेल्यामुळे या बिया दग्धबीज बनणार आहेत. दग्धबीज झालेल्या या बिया अजिबात पुन्हा अंकुरित होत नाहीत. त्यांच्यापासून पुन्हा नवीन गवत निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे या बियांना आपण काहीसा मोक्ष मिळालाय असं देखील समजू शकतो. त्यांचा इथे नाश झालाय असं देखील आपण समजू शकतो. म्हणजेच त्या कैवल्य प्राप्तीकडे गेलेल्या आहेत असं देखील आपण समजू शकतो. हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण आणखीन एक उदाहरण बघूया. माझ्या फोनमध्ये काहीसा व्हायरस आहे, मात्र जेव्हा आपण त्या फोनला अँटीव्हायरस किंवा सिस्टीम फॉर्मॅटिंगचा ऑप्शन देतो, तेव्हा पुन्हा तो अँटीव्हायरसमुळे व्हायरस येत नाही आणि आपला फोन जो आहे तो पूर्ववत चालू होतो. बघा, या ठिकाणी व्हायरस जो आहे तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आपला फोन जो आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे. बघा, या ठिकाणी आपण व्यवस्थित पुढे चाललेला जो मोबाईल आहे, त्याला जसा व्हायरस अडवतोय, तर त्या व्हायरसला एखादा ध्यान म्हणजेच अँटीव्हायरसच्या माध्यमातून आपण पूर्णपणे त्या व्हायरसचा नाश करून टाकलेला आहे आणि आपला मोबाईल पुन्हा व्यवस्थित पुढे चालायला लागलेला आहे. बघा, आजच्या सूत्रामधून आपण काय शिकलोय, की आपण जर कैवल्याच्या मोक्षाच्या दिशेने जात असेल आणि आपला संचित आलेले जे संस्कार आहेत, जी अडवणूक आहे, त्याचा नाश आपण कसा करायचा, त्याच्याकडे आपण लक्ष कसं द्यायचं नाहीये. आपण अशाच प्रकारची सूत्र अजूनही समजून घेणं बाकी आहे, त्यांचा अर्थ समजून घेणं बाकी आहे. मात्र ही माहिती मी तयार केल्या केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय, तर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्य पादातल्या पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.